कालचा दिवस माझ्यासाठी खूप कठीण होता, पण आज पहिल्यांदाच वारीचा एक वेगळा चेहरा बघायला मिळाला. रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपल्या पायी वारीचा 5वा दिवस. आजचा मुक्काम होता सासवड येथे. काल रात्री माझी दिंडी खूप पुढे गेल्यामुळे मला बाहेरच झोपावं लागलं होतं. त्यामुळे सकाळी उठताच सर्वप्रथम माझ्या दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. आज माऊलींची पालखी ही सासवडमध्ये मुक्कामी होती, त्यामुळे आज आराम करण्याची संधी मिळाली. सकाळी निवांत आंघोळ केली, कपडे धुतले, राहिलेली कामं पूर्ण केलीत आणि दिंडीतील वारकरी बंधू भगिनींसोबत प्रेमाने भोजन केलं. कालच्या थकव्यानंतर आज शरीराला थोडी विश्रांती मिळाली, पण मन मात्र उद्याच्या प्रवासाची तयारी आधीच करत होतं. आज सोपान काकाच्या पालखीचा सोहळा सासवडमधून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार होता. त्यामुळे संध्याकाळी मी गावात फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. संपूर्ण सासवड एक मोठ्या जत्रेत बदललं होतं. जिथे नजर जाईल तिथे वारकरी, भजन, अभंग, दुकानांची गर्दी आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद. तेव्हा एक गोष्ट पुन्हा जाणवली. वारकरी जिथे जातो तिथे फक्त मुक्काम होत नाही, तिथे एक संस्कृती उभी राहते. आज मी कॅमेरा जाणीवपूर्वक थोडा बाजूला ठेवला, कारण काही क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी नसतात, ते मनात जपण्यासाठी असतात. आज अनेक अनोळखी लोकांना भेटलो, गप्पा मारल्या, हसलो, त्यांचे अनुभव ऐकले आणि कालचा सगळा थकवा नकळत दूर झाला. संध्याकाळी पुन्हा दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी परतलो, जिथे आपल्या देऊळगर्जा तालुक्यातील सावखेड नागरे येथील हबप पल्लवीताई जायभाय यांचं अत्यंत सुंदर प्रवचन सुरू होतं. त्यांनी विठ्ठल आणि भक्त यांचं नातं इतक्या सुंदर शब्दात समजावून सांगितलं की प्रत्येक वारकरी शांतपणे ऐकत होता. विठ्ठलाकडे काय मागावं, जीवनाची खरी संपत्ती कोणती आणि श्रद्धेचा खरा अर्थ काय, या प्रत्येक विषयावर त्यांनी मनाला स्पर्श करणारे विचार मांडले. प्रवचनानंतर हरिपाठ झाला. संपूर्ण परिसर पुन्हा एकदा रामकृष्ण हरीच्या गजराने दुमदुमून गेला. त्यानंतर सर्व वारकऱ्यांनी एकत्र बसून भोजन केलं आणि अशा शांत समाधानाच्या वातावरणात आजचा दिवस संपला. उद्या पहाटे पुन्हा 3 वाजता दिवसाची सुरुवात होणार आहे, कारण उद्या माऊलींची पालखी जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. हा प्रवास अजून खूप मोठा आहे आणि प्रत्येक दिवस एक नवीन अनुभव घेऊन येतो. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.